समस्त अंबाजोगाईकरांचं आरोग्य हे अधिक तंदुरुस्त राहावं आणि आरोग्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावं यासाठी अंबाजोगाईत जागतिक आरोग्य सल्लागार बबनराव ढाकणे व त्यांच्या अर्धांगिनी सौ अर्चनाताई बबनराव ढाकणे या दाम्पत्यानं कांचन फिटनेस अँड वेलनेस सेंटर सुरू केला। या माध्यमातून अंबाजोगाईत आरोग्य दूत उपलब्ध झाला असल्याचं सांगण्यात आलं। याचं उद्घाटन रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी कीर्तनकार, भागवतकार व कथाकार हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला। सध्याच्या धावपळीच्या व धकाधकीच्या काळात आणि स्पर्धात्मक युग असल्यानं आपल्याला आरोग्याकडे म्हणावं तसं लक्ष देता येत नाही। आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक विकार व आजार आपल्याला जडतात। म्हणून आपलं आरोग्य हे सुदृढ आणि सशक्त राहावं यासाठी जागतिक आरोग्य सल्लागार बबनराव ढाकणे आणि सौ अर्चनाताई बबनराव ढाकणे या दाम्पत्यानं अंबाजोगाई शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात असलेल्या साई पॅलेस शेजारी बिल्डिंग मध्ये हे फिटनेस व वेलनेस सेंटर सुरू केला। याचा शुभारंभ रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कथाकार, भागवतकार व कीर्तनकार हरिभक्त परायण केशव महाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रारंभी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व MIT अंबाजोगाईचे समन्वयक राजेश कराड यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या। उद्घाटन कार्यक्रमास भगवान सेनेचे नेते मुरलीधर बाप्पा ढाकणे, माजी उपनगराध्यक्ष कमलाकर अण्णा कोपले, महागायक सुभाष शेठ, अहिल्यानगर येथील स्वप्नील काळे व सौ प्रियंका काळे, उद्योजक गोरखबापू मुंडे, दैवान मुंडे, जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेठ, माजी सरपंच विष्णुपंत शेठ, प्राध्यापक बाळासाहेब शेठ, केज येथील जीवन शिक्षण विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत ढाकणे, केज येथील डॉक्टर विजयकुमार मोराळे, दत्तात्रय खुले यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागतिक आरोग्य सल्लागार बबनराव ढाकणे व सौ अर्चनाताई ढाकणे यांनी केलेल्या कार्याची अनुभूती याची देही याची डोळा अनेकांनी सांगितली। या उद्घाटन कार्यक्रमासाठी असंख्य सभासद, ग्राहक, हितचिंतक, स्नेहीजन, आप्तेष्ट, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। नांदेड करून आम्ही मीना सावळे मॅडम, मिलिंद सावळे सर आणि मुद्रे सर असे आले आहोत। नांदेडच्या वतीने मी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला नक्की माहिती आहे मेहनती आहे की कधी किनवटला असतात, लगेच नांदेडला असतात, लगेच अंबाजोगाईला असतात, लगेच केजला असतात। म्हणजे या फिटनेस सेंटरचं खास वैशिष्ट्य असं आहे की हे इतके फिट आहे, आळस नावाचा जो प्रकार असतो ते यांच्या आयुष्यामध्ये कुठे आजूबाजूलाही नसतो। इतके ऍक्टिव्ह दोघ जण आहेत आणि इतके ऍक्टिव्ह असणारी माणसं, याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे खूप छान वर्कआउट करतात, दुसऱ्याकडूनही करून घेतात, आमच्यासारख्या नांदेडच्या लोकांनाही झोपेझोपी जागे करतात आणि आम्हालाही हे सगळं करतात। याचा अर्थ असा होतो की अशा पद्धतीचं जोडपं हे अत्यंत दुर्मिळ असतं आणि असं दुर्मिळ व्यक्तिमत्व असणारे हे दोघंही, अर्चना मॅडम आणि ढाकणे सर, या दोघांचाही खरं तर मी आणि आमची सगळी टीम मनापासून आभार व्यक्त करते। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते। अधिक या ठिकाणी बोलणं उचित नाही। पुन्हा एकदा नांदेडच्या वतीने, आम्हा उपस्थित सर्वांच्या वतीने तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आभार। सर्वांना ऑलरेडी ओळख असते पण आमची ओळख करून देतो। माझं प्रियंका स्वप्नील काळे, जोडीने आणि जोडीने 4 वर्ष असताना मॅडम आणि बबन सर एका छोट्याशा कारणासाठी जॉईन झाले होते, ते म्हणजे वाढलेल्या वजनामुळे। आज वाढतं वजन हे आपण खूप सहज घेतो, परंतु वाढतं वजन हे त्यांनी थोडं सिरियसली घेतलं आणि वाढत्या वजनामुळे जे चॅलेंजेस होते त्यांच्या घरामध्ये, जसं आता सरांनी सांगितलं या ठिकाणी की बबन सर को ऍक्सिडेंटली इथं आलेत आणि मी म्हणेन खरंच ऍक्सिडेंटली आले, कारण अर्चना मॅडमनी ऑलरेडी एक कम्युनिटी जॉईन केली होती आणि त्या ठिकाणी त्या व्यायाम करत होत्या, पण त्यांना प्रॉपर गायडन्स मिळाला नाही। त्यानंतर ही कम्युनिटी जॉईन केली, इथं आल्यानंतर त्यांना प्रॉपर गायडन्स मिळाला, त्यांचा सुंदर रिझल्ट जो की घरामध्ये खूप साऱ्या डिस्टर्बन्स होता, आरोग्य बिघडल्यामुळे जो प्रत्येक घरामध्ये आहे ऑलरेडी, तर त्या दोघांमध्ये जो डिस्टर्बन्स होता तो त्यांनी पूर्णपणे पहिले सॉल्व्ह केला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही संधी प्रत्येकाकडे आहे आणि ऑलरेडी उपलब्ध सगळ्यांकडे आपल्याकडे आहे आणि मिळते आपल्याला, पण त्या संधीचं सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी सोनं केलं। कारण अर्चना मॅडम मध्ये वय, शिक्षण, अनुभवाची अट आपल्याकडे इथे नाहीये, परंतु या ठिकाणी एक अट आहे ती म्हणजे जिद्द। ज्या व्यक्तीकडे जिद्द आहे ना तो काहीही करू शकतो। मॅडमचं शिक्षण 12वी असताना सुद्धा एक इंटरनॅशनल वेलनेस कोच म्हणून, आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहेत आणि सांगायला एवढं छान वाटेल ना, ज्या लेडीज घराच्या बाहेर सुद्धा येत नव्हती, आज एक इंटरनॅशनल वेलनेस कंपनी बरोबर आज एक वेलनेस कोच, आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहेत।
आणि महत्वाची गोष्ट आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि शिकण्याची तयारी आहे. कुठल्याही प्रकारचं आर्ग्युमेंट नाही आणि सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट आहे या ठिकाणी, कष्ट आणि मेहनत. कुठल्याही ठिकाणी त्यांना जर सांगितलं तुम्हाला हे करायचंय, तुम्हाला ते करायचं, तर कधीच वयाचा विचार केला नाही, तुम्ही लहान आहेत का तुम्ही मोठे आहेत, फक्त येस सर म्हणून राहिले. आणि ऍक्सिडेंटली बबन सर कसे आले तर त्यांचं सुद्धा आरोग्याच्या काही समस्या होत्या आणि या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना जे स्वप्न त्यांचे पूर्ण करायचे होते ते म्हणजे हेल्पिंग नेचर त्यांचं ऑलरेडी मी पहिल्यापासून त्यांच्यामध्ये पाहिलं होतं. सर कुठल्याही कम्युनिटीमध्ये नव्हते, पण आम्ही आल्यानंतर आम्हाला 100% सर्व सपोर्ट सरांचा असायचं, येण्यापासून सर्व गायडन्स सरांचं असायचं. म्हणजे हेल्पिंग नेचर होतं. त्यामुळे देवाने त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे ही संधी पाठवली, पण त्या संधीचं खऱ्या अर्थाने त्यांनी सोनं केले. संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण आपण त्या संधीचं सोनं करतो का हे खूप महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आज हा जो परिवार आहे ना, तर हा परिवार आहे वेलनेस परिवार आणि जीवाभावाची माणसं आहेत. सो आम्ही सुरुवात केली होती की छोट्याशा रोपट्यापासून. मॅडमच्या बहिणीला आम्ही आरोग्य दिलं, त्यांनी मॅडमला दिलं आणि मॅडमने खऱ्या अर्थाने वटवृक्ष लावल्यानंतर ते लगेच छाया देत नाही, जसं की सावली देत नाही, परंतु एक वटवृक्ष मी लावलं, त्याचं छोटंसं रोपटं तयार झालं आणि त्या रोपट्याच्या खूप सुंदर असे छान असं खूप सावली मिळायला लागली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही एवढे मोठे वेलनेस फॅमिलीतला प्रत्येक व्यक्ती एका ध्येयाने काम करतोय, ते म्हणजे फिट इंडिया मिशन. जिथे इलनेस कडे खूप सारे लोक जात आहेत, परंतु वेलनेस म्हणजे काय, सहज आपण बोलतो वेलनेस इंडस्ट्री, परंतु वेलनेस म्हणजे काय, चांगलं आरोग्य, जे की आज खूप साऱ्या व्यक्तींकडे नाहीये. खूप साऱ्या कुटुंबामध्ये आज आपण बाहेर जर पडलो नाही ह्या हॉलच्या, तर हॉस्पिटलमध्ये खूप सारी लोक आहेत जी फक्त म्हणतात, देवाकडे प्रार्थना करतात किंवा आम्हाला चांगलं आरोग्य द्या, ह्या माणसाला आत्ता वाचवा, आम्ही परत काळजी घेऊ. परंतु ही संधी आपल्या सर्वांकडे या ठिकाणी आहे, ती म्हणजे आपण खूप साऱ्या व्यक्तींना, अनगिनत व्यक्तींना आपण चांगलं आरोग्य देऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने या फिटनेस सेंटरद्वारे त्यांनी सुरुवात केली होती, एका छोट्याशा मोबाईलवरून, झूम कॉलवरून सुरुवात केली होती. फक्त एक छोटासा मोबाईल आहे, तो आपल्या सर्वांची सुरुवात करू शकतो. वरड फाट्यावर राहत होते, तिथून सुरुवात केली. त्यानंतर जास्तीत जास्त व्यक्ती वाढत गेले, केजला शिफ्ट झाले. फक्त इच्छाशक्ती एवढी प्रबळ पाहिजे ना माणसाची. आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला, जसं आपल्या इथे शिकवलं जातं, एक कल्चर असतं, ते शिकवलं गेलं आणि त्यांनी विचार केला मला पण फिटनेस सेंटर टाकायचंय. तेव्हा त्यांनी सर्चिंगला सुरुवात केली, कुठे मी करू शकतो हे. आणि त्यावेळेस त्यांनी, कारण त्यांचं बालपण म्हणजे मला माझे फॅमिली मेंबर नाही, पण आज खूप रक्तापेक्षाही जवळचं नातं आहे. त्यांनी सांगितलेलं माझं बालपण अंबाजोगाईमध्ये घेतलंय, असं आहे, सिटी बद्दल सांगितलं, तर त्यांनी लगेच रिप्लाय त्यांचा आला, ते म्हणजे येस मला तिथे करायचंय. म्हणजे तिथून त्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि आज हे कांचन वेलनेस आणि फिटनेस सेंटर भव्य दिव्य असं सुंदर ओपनिंग झाले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे आरोग्य मंदिर आहे. हे वेलनेस सेंटर आहेच, परंतु हे आरोग्य मंदिर आहे, जिथं आरोग्य, आपल्या मंदिरात गेल्यावर आपल्याला शांतता वाटते ना, तर इथं आल्यावर त्याच्यापेक्षा खूप सुंदर असं आरोग्य मिळणार आहे आपल्याला. आणि खूप साऱ्या व्यक्तींना त्यांच्या हातून लाखो, आतापर्यंत ते हजारोपर्यंत पोहोचले, परंतु इथून ते लाखो लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, जे की त्यांच्या आरोग्यामध्ये हेल्थ बरोबर आनंदी कसं आयुष्य, हेल्थ तर सगळ्यांना महत्वाची, परंतु आनंदी आयुष्य, आनंद देण्याचं काम या सेंटर मधून होणार आहे. आणि हे सर्व काम करत असताना आपल्या सर्वांचा खूप मोठा सहभागाचा वाटा असणार आहे, ते म्हणजे आपण सुद्धा इतर व्यक्तींना या ठिकाणावरून मदत करू शकतो. तर त्यांना दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथं खूप सुंदर असे जास्तीत जास्त हे वेलनेस सेंटर आहे ना, अगदी काही दिवसांमध्ये हे फुल होणार आहे आणि खूप लोकांना इथे येऊन आनंद मिळणार आहे. आणि इथे एक सगळ्यात महत्वाची बाबांनी सांगितलं, जसं आशीर्वादाशिवाय काहीच नाही, दवा काम नाही करत, दुवा काम करते, आणि हे काम आहे दुवा कमावण्याचे. कारण आपण पाहतो इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आरोग्यासाठी आला होता, आणि त्या प्रत्येकाचे ब्लेसिंग आज सर आमच्या सोबत आहे. येस, आणि यासाठी आपल्याला करायचंय, हे वेल्थसाठी तर प्रत्येक व्यक्ती काम करतोच, बरोबर आहे. आपण घराच्या बाहेर पाऊल ठेवतो, कशासाठी ठेवतो, पैशांसाठी ठेवतो, पण आमचा प्रत्येक वेलनेस कोच घराच्या बाहेर पाऊल ठेवतो, तो म्हणजे इतरांच्या आरोग्यामध्ये बदल कसा होईल, त्याची गोळी कशी बंद होईल, त्याच्या घरातले भांडणं कशी कमी होतील, तो आनंदी कसा राहील, घरातले मुलं हसते खेळते कसे राहतील, आणि त्याच घरामध्ये इन्कम कसं येईल, याच्यासाठी आम्ही काम करतो, आमचं पूर्ण परिवार काम करतो. सो हे एक मिशन आहे आमचं, फिट इंडिया मिशन. यामध्ये आम्ही सर्वजण मिळून करतो आणि या ठिकाणावरून लाखो कुटुंबांना चांगलं आरोग्य मिळणार आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा, आणि आयुष्यभर आम्ही सर्वजण सोबत असणार आहे, मिळून करणार आहे. सो परत एकदा ऑल वेलनेस करून आणि कोच आपल्या मेंटर सर्वांकडून खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आणि येस सर, थँक्यू सो मच. पहिले तर सर्वांसाठी क्लॅपिंग करू. आरोग्य मंदिराच्या ओपनिंगला आपण इथे आलो, राईट, इथे जमलो आहोत. खूप सुंदर असं कार्य सरांचं आहे. येस, पहिले तर शुभेच्छा देतो काय परिवाराकडून आणि त्याचबरोबर एल आपली कम्युनिटीकडून कांचन वेलनेस अँड फिटनेस सेंटर त्या म्हणजे शुभ उद्घाटन प्रसंगी, राईट.
तर महत्वाचं म्हणजे पहा मॅडम इथं सगळं सांगितलं तुम्हाला. बाय द वे इथं पहिल्यांदा किती व्यक्ती आले इथं पहिल्यांदा आलो तुम्ही इथं किती व्यक्ती पहिल्यांदा आले? अरे वा, खूप छान. तर खूप छान गुड न्यूज आहे, ऐकायची आहे सर्वांना. खूप छान गुड न्यूज आहे. येस, तर उद्यापासून आपण इथं छान प्रकारे सकाळी तुम्हाला व्यायामाचं नियोजन इथं केलं आहे. 6 वाजता सकाळी व्यायाम असणार आहे. त्याचबरोबर आहाराचं मार्गदर्शन, तुमचा आहार कसा असला पाहिजे, जीवनशैली कशी असली पाहिजे, तुम्ही आयुष्यभर निरोगी कसं राहू शकता, तुमचं पूर्ण कुटुंब निरोगी कसं राहू शकतं, त्याच्यावर खूप सुंदर असं गायडन्स आपल्याला 3 डेज 3 दिवस फ्री ट्रायल आहे. तर सर्वांनी एवढं आपण संख्येने आता आलो आहोत, पण आरोग्यविषय जर म्हटलं गेलं तर जसं मॅडम बोलल्या, जसं बाबा बोलल्या, सर्वजण बोलले काय की आपण श्रीमंत आहोत, कशाने श्रीमंत आहोत, पैशाने नाही, आरोग्याने श्रीमंत असलं पाहिजे. त्याच्यासाठी एवढी जी आपली संख्या आता आहे राईट, ही संख्या मी अपेक्षित करतो उद्या सकाळी असणार आहे. आणि उद्यापासून 3 दिवस आपण फ्री ट्रायल प्रोग्राम असणार आहे. आणि येस आपण करणार आहोत ना. ओके, तर क्लॅपिंग करूया त्याचबरोबर आपण इथं बॉडी अनालिसिस रिपोर्ट सुद्धा त्याचं नियोजन केलेलं आहे. दिवसभरात तुमचं शरीरातलं पूर्ण बॉडी फॅट पॅरामीटर्स कसे आहेत, शरीरातला आतला आरसा कसा आहे ते देखील आपल्याला इथं काढून मिळणार आहे. ज्या व्यक्तींनी काढलं नाही आहे राईट, ज्या व्यक्तींनी काढलं नाही आहे ते तुम्ही काढू शकता. आणि महत्वाचं म्हणजे ते पण मोफत आहे. जर आपण बाहेर जर गेलो, जर बाहेर आपण कुठं हा रिपोर्ट काढायला गेलो तर त्याची कॉस्टिंग असते राईट, त्याचे 1800 ते 2000 रुपये चार्जेस असतात. ते पण आज कांचन वेलनेस आणि फिटनेस सेंटर मार्फत ते पण आपल्याला फ्री मोफत मिळणार आहे. तर त्याच्यासाठी आपण क्लॅपिंग करूया. आणि खूप साऱ्या शुभेच्छा सर तुम्हाला. आणि ते कार्य जे आम्ही सुरुवात केलं होतं खूप छान वाटतं. का वाटतं? कारण की अपेक्षित नव्हतं, पण अनपेक्षितपणे खूप मोठं असं जसं मॅडम म्हणतात तसं वटवृक्ष झाले. आणि एक छान सगळे एक परिवाराचे सर्व सदस्य आहोत. तर तुमच्यासाठी येस खूप लांबून दुरून आले आहेत. येस सर, नांदेडवरून टीम आहे, नांदेडच्या पुढून पण आहे. आणि खूप दुरून तुम्ही आला, तुमचा सहभाग तुम्ही नोंदवला, त्याच्यासाठी तुमच्यासाठी देखील खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच.